टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आज जसं तुम्ही पाठीमा बघता इकडे सध्या तरी काही दिसत नाही आहे, पण त्या बाजूला पंचगंगेला पूर आलेला आहे. 39 फूट अशी पाण्याची पातळी झालेली आहे असं कळलेलं आहे. आणि हेच बघायसाठी आणि सगळं तुम्हाला दाखवायसाठी जाणार आहोत आपण पंचगंगा नदी काठेला. पहिल्यांदा तर बघू आपण गावात जायचं आहे डिरेक्टली, कारण की मागच्या वेळेस आपण गावात जाता जाता राहिलो होतो तर त्यामुळं पहिल्यांदा यावेळेस आपण गावात जायचं. गावातून नंतर राजा मदारवर जायचं आणि तिथून नंतर तिकडेच सर त्या बाजूला तिकडे जायचं तिकडच्या ब्रिजवरती. आणि बघूत कसं काय काय आहे नदी म्हणजे आत्ता सध्या पाण्याची नदीची पातळी किती आहे ते आत्ता एकदा चेक करू आणि बघूत काय काय होतं. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत बघा. तर आपण आता सध्या बावड्याच्या घाटावरती आहोत आणि पाणी बघा इथपर्यंत आले, पाणी दिसतंय का. आणि समोरचं दृश्य तर खतरनाक आहे सध्या, म्हणजे अजून पण त्या लेवलचा नाही आहे पूर आलेला, पण आहे जो काय आहे तो. तर ना मित्रांनो पाठीमागे ना TV वाले म्हणजे APP माझा पण आहे आणि TV9 मराठी पण आहे. तो बघा हे कसे दिसतात. आणि हे आले म्हणजे विषय म्हणजे इथे पाण्याची पातळी दिसते इकडे आणि तिथे दिसते ना, तर ते पाण्याची पातळी दाखवायला आले. सो आपण पण त्यासाठी जातो विषय म्हणजे सध्या. आणि हा नजारा बघा कसा दिसतोय. 2019 आणि 2021 तो पूल बुडला होता पूर्ण आणि अजून त्याचं काम चालूच आहे. ते काय बंद पडले कशासाठी थांबवले माहीत नाही, पण तो पूल अजून जायचं तेच आहे. आणि सध्या पंचगंगा नदी अशी. मित्रांनो एक गोष्ट कळाली, आता जे कॅमेरामॅन आहेत की नाही आणि ॲक्च्युअली मला त्यांचं प्रोफेशन माहीत नव्हतं. APP माझा कॅमेरामॅन ते आत्ता होते मला कळालं. सो कसं वाटतं मला सांगा कमेंट करून. यावेळी वाटा म्हणजे व्हायला नको, पंचगंगा एवढीच राहू देत उगाच. आणि ते 2021 सारखं जर वातावरण झालं तर त्याने परत प्रॉब्लेमॅटिक होईल सगळं, परत ते खूप जास्त इश्यू होतो आहे. मित्रांनो एक सांगायचं म्हणजे तिथं जो मोठा पैसा असतो ना माझ्या मोठ्याच्या तिथे बघा ते झाड आहे मोठ्याच्या मोठं, तिथे मोठा पैसा वेगळा रस्ता आहे आणि हा रस्ता असा आज खालतीपर्यंत जातो. तर त्या तिकडे हॉटेल दिसत असलं मला, ते पण पाण्यामध्ये बुडलं. तिथून पण पुढे रस्ता पुढे एका गावामध्ये जातो, गडके म्हणून गाव आहे त्या गावाला असा ज्योतिबाला पण जातो रस्ता. सो आता सध्या पाणी बघू शकता केवढं आलं. आणि असं पाण्याचं संत कसं असेल मध्ये जो आहे तो फ्लो खूप जास्त असतो. सो प्लीज कुणी रिस्क काम करू नका. पोहायला पिवायला काय उल्लडधंदे जे करतात पोरं ते करायला कोणी जाऊ नये. तर ना मित्रांनो आता मी आलो होतो जॅकवेलच्या तिथे मगाशी ना मला दाखवतो सांगा त्या तिथे होतो आपण, ते जे दिसतं ना बाहेर तिथे होतो आपण. आता आपण आलो जॅकवेलच्या तिथे आणि तिथून जर असं मला व्हिडिओ करायला मिळतो पण इथे गेट बंद आहे. पण ॲक्च्युली पण सांगू शकतो या आतमध्ये आतमध्ये आवाज पण मुलं वगैरे आहेत आतमध्ये आहे तिथं ठीक आहे. पण कोणत्याही गोष्टी आपण करत नाहीत आणि करायच्या पण नाहीत इथून पुढे. सो आता सध्या तुम्ही पाणी बघू शकता बरोबर माझ्या खालतीसुद्धा इथे आत्ता मी जिथे उभारलो ह्याच्या खालीसुद्धा पाणी आहे इथे. सो आता मगाशी तिथे बसलो होतो आपण आणि तिथून हा व्हिडिओ आपण बनवत होतो सगळा. हा व्ह्यू कसा भारी दिसतो बघा. इकडून नदी येते अशी पूर्ण आणि सगळ्या अशी पुढे जाते. आणि आता आपण तिथून पुढे जे आपलं हे आहे काय म्हणतो आपण सॉरी या बाजूला इकडून शिवाजी पुलाकडून नदी येते आणि बावड्यातून ती अशीच पुढे जाते. या बाजूला राहते शिवाजी पूल, इकडे आपण जाणार आहे थोड्या वेळात. एन्जॉय करा निसर्ग तोपर्यंत. आणि पाऊस पडतोला दिसतोय बघा तो सगळा पूर्ण पाऊस पडतोय आता पुढं तो दिसतोय सगळा. तर जे तुम्ही पाहिलं ते होता राजाराम बंधारा बावड्याचा. सो आता आपण जाणार आहे शिवाजी पुलाकडे जो पाण्याला वगैरे असता तो जिथे आता
सगळं आपले म्हणजे राधानगरीचा रोड बंद झाला आहे, गगनबावड्याचा रोड बंद झाला आहे. तो आता जाणार आपण पन्हाळ्याच्या रोडला शिवाजी पुलाकडे. तो तिथे बघूया आता परिस्थिती कशी आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तिथे कसं आपला जो गायकवाड बंगला जो म्हणतात तो म्हणजे खूप जुना बंगला आहे. तिथे त्या दारामध्ये पाणी आलं आहे, म्हणजे पाणी पात्राबाहेर पडलं की तर तिथे पाणी येते सोडा, असं पण काही इश्यू नाही आहे. पण कारण ते जर असं खड्ड्यामध्ये असल्यासारखं आहे आणि समतल भाग असल्यामुळे थोडंसं तिथे पाणी येतंच. सो जाऊया तिथे आता शिवाजी पुलाकडे जाऊया. तर मित्रांनो आता आहोत आपण बुधवार पेठेच्या तिथे आणि हा आपला गंगावेशातून रोड येतो आणि इथेच हा समोरचा जो दिसतो हा गायकवाड वाड्याची जे आपण म्हणतोय पाणी येते. तर हे बघा भाई पंचगंगेचं पाणी आहे आता जे तुम्हाला दिसतंय. हा चौक आहे, इकडून खालती गेले की तुम्हाला डायरेक्टली नदी दिसेल आणि इथूनच आपण पूर्ण ह्या रोडवरून गणपती वगैरे येतात विसर्जनासाठी. ते आता बंद केले आहेत प्रोबॅबली, नदी प्रदूषित होते त्यामुळे. पण हेच सध्या आत्ता पंचगंगेचं पाणी बाहेर आलेलं दिसतंय तुम्हाला, पूर्ण बाहेर आहे पंचगंगेचं पाणी दिसतंय का. मित्रांनो आपण प्रत्येक वेळी ज्या पुलावरून आपण व्हिडिओ करतोय प्रत्येक वेळेस आपण ह्या पुलावरती असतोय. मोस्ट ऑफ द टाईम पावसाळ्यामध्ये तोच हा शिवाजी पूल वापरला सगळ्यात जास्त. आणि ॲक्च्युली हा शिवाजी पूल सध्या बंद केला आहे आणि त्याच्या पर्यायी पूल तिकडे बांधल्यामुळे आता तो पूल चालू, कारण की ह्याची व्हॅलिडिटी संपली आहे शासनाप्रमाणे. खूप जुना पूल आहे हा, सो व्हॅलिडिटी संपल्यामुळे हा आता सध्या बंद केला आहे, जसं मी मागच्या खूप व्हिडिओजमध्ये बोललो तुम्हाला. सो आता हे पंचगंगेचं मात्र तुम्ही इथून बघू शकता, असली वाहते बघा हे. आणि ह्याच्यातून वाहते ना, ह्याच्यातून तुम्हाला फ्लो कळून जाईल की केवढा जोरात फ्लो आहे. वारा तर खूप जास्त आहे, अशा म्हणजे आज पावसात थोडीशी शांत घेतली आहे त्यामुळे जरा व्हिडिओ. तर हे आहे आपला जयंती नदी, नाला म्हणत नाही मी ॲक्च्युली, कारण की ह्याला जयंती नदीच म्हणतात. सो ही आहे जयंती नदीचा आत्ता सगळ्यात जास्त पूर आल्यामुळे जयंती नदीला पण असं पूर आला आहे सध्या. ही एक आपली ट्रिब्युटरी आहे पंचगंगे नदीची. हिला नाला करून टाकला आहे लिटरली, जयंती नाला म्हणतात याला. पण मी किती काहीतरी झालं तर मी याला जयंती नदीच म्हणतो. तर मित्रांनो फायनली आपण शिरोळच्या तिथे आलेलो आहोत. शिरोळ MIDCला हा रोड जातो माझ्याच घरासमोरून आणि इथेच या पॅसेजमध्ये पुराचं पाणी येतं आहे. म्हणजे हा रोड आहे तो पूर्ण बंद होतो एका टायमिंगला. सध्या तर ती स्थिती नाही आहे, आपण जाऊ येऊ शकतो इथून. म्हणजे पूर पण एवढा इथपर्यंत आला आहे असं वाटत तर नाही आहे. इथे शेतांमध्ये नाही, इथे पण नाही, इथे पण अजून पूर दिसत नाही आहे कुठे पाणी वगैरे आले शेतामध्ये. म्हणजे आहे आवाक्यात आहेत अजून, म्हणजे एवढं काय मेजर पूर आला आहे अशातला पण भाग नाही आहे. ठीकठाक म्हणजे जसं फक्त पात्राबाहेर गेले आहे, पंचगंगेचं नदी पात्र फक्त पात्राबाहेर गेले आहे आणि एवढंच फक्त म्हणू शकतो आहे. ॲटलिस्ट म्हणजे बावड्या साईडला जर असं त्या बाजूला आहे आपल्या म्हणजे गावात आता जिथे आपण शिवाजी पूलच्या तिथे गेलो होतो तिथे थोडंसं आहे. पण इकडे एवढा काय विषय नाही आहे, इकडे चिल्ड वातावरण आहे सगळं, पूर्ण म्हणजे पूर्ण चिल्ड आहे इकडे, काहीच विषय नाही तर. Still the same. I try to figure out why you can tell us stay. And I know you know all the things that made us. My feelings for you don't go. And I know you know all the things that wrong us. I still have to let you go. Take my hand and follow me out of you in the fantasy. Something cool, just something sweet. Follow you in the fantasy. I'll be there. मित्रांनो जसं तुम्ही पाहिलं फायनली आत्ता आपण शिरोलीच्या पुलावरती आहे. इकडून सरळ पुढे गेला की MIDC लागते आणि ह्या पुलावरून पण आता हा आपण दृश्य बघू शकतो कसं आहे. पूर्ण म्हणजे ॲक्च्युली पात्र बाहेर गेलं आहे पाणी, इथेच एवढंच पात्र आहे नदीचं. हे पण अजून म्हणजे तिकडे पण अजून राहतं आहे ॲक्च्युली, एवढंच नदीचं पात्र आहे. पण चांगलं वाटतं आहे, ह्याच्यापेक्षा नको जायलाच एवढीच आपण प्रार्थना. हा वरती पाऊस पडू देत, धरणं वगैरे सगळी पूर्ण भरू देत, पण हे एवढं जे आहे एवढंच पूर राहू देत पंचगंगेला, ह्याच्यापेक्षा जास्त व्हायला नको. आणि मोस्टली आपण त्या टेकडीवर या पावसाळ्यातसुद्धा आपण प्रयत्न करू जायचा. ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात आपण तिकडे एकदा नक्कीच जाऊ. तिकडे गेलं की एकदा आपण पूर्ण विषय बघूत कसा आहे त्या बाजूचा. पाऊस वगैरे असणार आहे, हिरवगार त्यावेळेस पण वातावरण असणार आहे. सो सध्या असंच आहे, जरा त्या बाजूला जाऊन एकदा व्हिडिओ करू. चला त्या बाजूला जाऊ. हां तर विषय आता ह्या बाजूला आलो आहे आपण. ह्या बाजूला तुम्ही बघू शकता कसं झालं आहे.
आणि हे जे तुम्हाला लटकलेलं दिसत ना, हे आता आपले जे मच्छीमार मित्र असतात, म्हणजे मासे पकडायसाठी वगैरे जे येतात ना, त्यांनी त्या दोऱ्या लटकवल्यात वरती. तिकडे पण आहेत मासे पकडायला. आता इकडे का तिकडे दोघंजण होते, असेच येतात आणि इकडे काहीतरी कशासाठी तरी ते गुंडाळून टाकले, ते तिथंच राहिलेत. आणि तिथे एक बाटली कशी व्हायला लागली बघा, फ्लोने ती पूर्ण तटाला आली बाटली. आणि खालच्या ना ह्याला आपले जे पुलांचे, आपले ह्या पुलाचे जे खालती जे बीम असतात ना, त्याला तटून इथे भोवरे तयार होत आहेत बघा. बघा ते भोवरे तयार होत आहेत, कसे मोठे मोठे भोवरे तयार होत आहेत. बरोबर त्या आधी त्यांना ना फ्लो असा एकदम जोरात फ्लो तटतोय आणि तटल्यानंतर पुढे जाऊन परत त्याचं भोवऱ्यामध्ये रूपांतर होत आहे. तर हे आहे पंचगंगा सध्याची परिस्थिती आपली. एवढीच राहावी अशी अपेक्षा करतोय. आणि होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. थँक्यू बाय, टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट फ्रॉम दिस व्हिडिओ. भेटूयात आपण अशा एका चांगल्या व्हिडिओमध्ये नंतर. थँक्यू बाय अँड सायू ना बाय बाय.